हॅलो एव्हरीवन, वेलकम ऑल. सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की व्हिज्युअल स्टुडिओ कोड काय आहे. आय नो तुम्हाला पुष्कळ लोकांनी म्हटलं असेल की व्हिज्युअल स्टुडिओ कोडमध्ये मी कोडिंग करते किंवा व्हिज्युअल स्टुडिओ कोड इन्स्टॉल करा, त्यामध्ये कोडिंग करा. बट बिफोर इन्स्टॉलेशन आणि हां, नक्कीच आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी व्हिज्युअल स्टुडिओ कोड कसं इन्स्टॉल करायचं आहे ते सांगणार आहे. बट याआधी तुम्हाला माहिती असायला पाहिजे की व्हिज्युअल स्टुडिओ कोड काय आहे. ओके, सो असं काही खूप हायफाय किंवा खूप असं हार्ड कन्सेप्ट नाही आहे. इट जस्ट लाईक अ सॉफ्टवेअर आहे. एक तुम्हाला सांगतो सगळं की काय आहे व्हिज्युअल स्टुडिओ कोड. तर यामध्ये 2-3 वेगळे टर्म्स येणार, जसं IDE झालं किंवा GUI झालं. ओके, तुम्ही एडिटर कधी हा शब्द ऐकला असेल नॉर्मल इंग्लिश लँग्वेजमध्ये, तर हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघू. सो व्हिज्युअल स्टुडिओ कोड काय आहे? ॲट द एंड दिस इज नथिंग बट द IDE. आणि IDE म्हणजे काय? IDE स्टँड्स फॉर व्हॉट? इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट इन्व्हायरमेंट. ओके, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट इन्व्हायरमेंट. सो तुमचं जे व्हिज्युअल स्टुडिओ कोड आहे, ज्याला कोणी VS कोड सुद्धा म्हणतात, शॉर्टकटमध्ये VS कोड म्हणतात, आणि ऑलमोस्ट सगळे डेव्हलपर किंवा 80% डेव्हलपर VS कोडमध्ये कोडिंग करतात. सो दिस इज नथिंग बट व्हॉट? IDE. आणि IDE स्टँड्स फॉर व्हॉट? इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट इन्व्हायरमेंट. सो IDE काय आहे आता? ठीक आहे, लॉंग फॉर्म तर मी तुम्हाला सांगितलं. लॉंग फॉर्म माहिती करून काय करतो, मला माहिती असायला पाहिजे की इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट इन्व्हायरमेंट काय आहे. सो इंटिग्रेटेड म्हणजे काय की पुष्कळ सगळ्या गोष्टी यामध्ये इंटिग्रेटेड आहे. कंप्लीट पॅकेज आहे, कंप्लीट तुम्हाला एक युजर इंटरफेस प्रोव्हाइड करतं आहे. सो दिस इज कंप्राइज्ड ऑफ खूप सगळे टूल्स, वेगळे टूल्स. ओके, वेगळे टूल्स हे सगळे एक इंटिग्रेट जाऊन एक पूर्ण एक पॅकेज बनलं आहे. सो जसं तुमचे एडिटिंगचे टूल्स झाले किंवा असे वेगळे सिम्बल्स आहे, खूप सगळे अशा गोष्टी करून एक तुमचं एक काय बनतं, एक तुम्हाला एक ग्राफिकल युजर इंटरफेस मिळणार आहे. GUI स्टँड्स फॉर व्हॉट? ग्राफिकल युजर इंटरफेस. ओके, ग्राफिकल युजर इंटरफेस. सो याआधी आपण काय करायचो? ऑनलाईन कंपायलर ओपन करत होतो. प्रोग्राम इझी, कोणाला माहिती असेल, कोणी माझे प्रिव्हियस व्हिडिओ बघितले असेल तर. सो आपण याआधी एक असं कंपायलर असायचं, प्रोग्राम इझी म्हणून. त्यामध्ये तुम्ही या साईडला कोड करायचे, राईट, आणि या साईडला एक रनची बटन होती, अशी एक रनची किंवा काहीतरी असं ॲरोची बटन होते आय थिंक. आणि यामध्ये तुमचं पूर्ण आउटपुट तुम्हाला दिसायचं आणि तुम्ही काय करत होते? कोडिंग करत होते, राईट. तुमची एक फाईल असायची. सो दिस इज नथिंग बट द इंटरफेस. ओके, हा एक इंटरफेस आहे. कशाचा इंटरफेस आहे? ज्यामध्ये तुम्ही कोडिंग करत आहे, रन करत आहे, कोड बघू शकत आहे. बट तुम्ही यामध्ये खूप सगळे डिसएडव्हान्टेज आहे. लेट्स से की मी आज काहीतरी माझी फाईल मी काहीतरी सेव्ह केली, ज्यामध्ये मी काय केलं? फॉरचा कोड लिहिला, फॉर लूपचा कन्सेप्ट यूज केला. उद्या जाऊन समजा मला सेम फाईल बघायची तर राहायची का ती? नाही. इवन इफ मी रिफ्रेश केली, ते तुम्हाला एक रिफ्रेशची बटन, असं रिफ्रेशचा ॲरो असतो. इवन इफ मी ते रिफ्रेश केलं तर पूर्ण कोड जायचा. हे सेव्ह नाही, टेम्पररीसाठी ठीक आहे की टेम्पररी तुम्ही कोड रन करू शकता. इट इज ओके, टेम्पररी कंपायलर सगळं काही आहे. बट जो IDE आहे हा व्हिज्युअल स्टुडिओ कोड, यामध्ये तुमच्याकडे पुष्कळ सगळ्या फंक्शनॅलिटी, खूप सगळ्याचे ॲडव्हान्टेज आहे. जे तुम्ही याला ॲक्च्युअलमध्ये यूज करणार ना, तर तुम्हाला समजेल की काय ॲडव्हान्टेज आहे. ओके, सो मोबाईलमध्ये करायला प्रोग्राम इझी किंवा लॅपटॉपमध्ये ठीक आहे. मोबाईलमध्ये तर व्हिज्युअल स्टुडिओ कोड तुम्ही इन्स्टॉल नाही करू शकत, तुम्हाला कम्प्युटर, लॅपटॉप लागणार यासाठी. ओके, सो आय होप तुम्हाला कळलं की IDE काय आहे. व्हिज्युअल स्टुडिओ कोड इज नथिंग बट द IDE. एक तुम्हाला इन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करतं, ज्यामध्ये तुम्ही काय करू शकता? कोडिंग करू शकता. ओके, सो व्हिज्युअल स्टुडिओ कोड एक इन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करेल. कशासाठी? डेव्हलपमेंटसाठी. काय डेव्हलपमेंट? वेगळे ॲप्लिकेशन बनवायचे तुम्हाला किंवा सॉफ्टवेअर्स बनवायचे आहे की जे काही आहे, तर तुम्ही सॉफ्टवेअर C लँग्वेज यूज करून बनवू शकता, C++ यूज करून, किंवा जावा किंवा पायथन. इवन तुमचं वेब डेव्हलपमेंटचे जे काही वेब डेव्हलपमेंटचे जे काही टेक्नॉलॉजीज आहे, रिॲक्ट, HTML, CSS, जावास्क्रिप्ट. सो ह्या सगळ्या वेगळ्या लँग्वेज यूज करून तुम्ही काय बनवता? आपण नॉर्मली काय बनवायचं? ॲप्लिकेशन्स, सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स. ओके, ह्या सगळ्या ॲप्लिकेशन्स तुम्ही ह्या कोडिंग लँग्वेज यूज करून बनवू शकता. आणि बट जे काही तुम्ही कोड लिहिणार, तो कुठल्या इन्व्हायरमेंट? या इन्व्हायरमेंटमध्ये लिहिणार. ओके, सो अशा खूप सगळे IDEs आहे. त्यातली एक IDE कुठली? म्हणजे व्हिज्युअल स्टुडिओ कोड. सो तुम्हाला कोणीही विचारलं व्हिज्युअल स्टुडिओ कोड काय आहे? व्हिज्युअल स्टुडिओ एक IDE आहे, जे की एक इन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करेल. कशासाठी? डेव्हलपमेंटसाठी, म्हणजेच कोडिंगसाठी. तुम्हाला वेगळं कोड तुम्ही करू शकता. आता असे कुठल्या IDE आहे? ओके, इफ आय जस्ट गो हिअर डाऊन. ओके, सो वेगळे IDE आहे. जसं तुमचं व्हिज्युअल स्टुडिओ कोड ही एक IDE आहे. मग कोड ब्लॉक्स, लॅबमध्ये युजली कोड ब्लॉक्स तुमच्या कॉलेजेसच्या लॅबमध्ये युजली कोड ब्लॉक्स ही IDE यूज करतात. ओके, तुम्ही ते ब्लू स्क्रीन बघितली असेल, ब्लू स्क्रीनवरती कोडिंग करतात. मग सबलाईन आहे.
ओके, सबलाईन झाली, मग इक्लिप्स आहे, सॉरी फॉर इफ द स्पेलिंग इज रॉंग. ओके, इंटेलिजे आयडी आहे, इंटेलिजे आयडी, असं खूप सगळे वेगळे आयडी आहे, सगळ्या वेगळ्या आयडी आहे. बट माझी फेवरेट किंवा जे आपण यानंतर यूज करणार आहे, जे ऑलमोस्ट यूज होतं, ती कुठली आहे, व्हिज्युअल स्टुडिओ कोड. आपण व्हिज्युअल स्टुडिओ कोडचं इन्स्टॉलेशन सगळं बघणार, की कसं इन्स्टॉल करायचं, कसा फाईल सेव्ह करायचं, कसा कोड रन करायचा, कसं आउटपुट बघायचं, कसे एरर्स बघायचे, हे आपण व्हिज्युअल स्टुडिओ कोड यूज करून करणार. ओके, जसं बघा व्हिज्युअल स्टुडिओ कोड आहे ना, C++, तुमची जावा, पायथन, वेब सगळं सपोर्ट करतं. ओके, जसं इन द केस ऑफ इक्लिप्स फक्त काय करेल, जावाला सपोर्ट करतं, जावा लँग्वेजला, बाकी लँग्वेजला नाही करत. इक्लिप्स फक्त जावाला सपोर्ट करतं. ओके, सो आता जे व्हिज्युअल स्टुडिओ कोड आहे, व्हिज्युअल स्टुडिओ कोड मध्ये वन ऑफ द रिझन हे पण आहे की लेट्स से आपण उद्या C++ शिकू, पायथन शिकू, जावा शिकू, तर तुम्हाला 10 वेगळे करायची गरज नाही. एक व्हिज्युअल स्टुडिओ कोड केलं तर तुमचे सगळे कोड रन होऊन जाणार. ओके, आय होप तुम्हाला आता समजलं की व्हिज्युअल स्टुडिओ कोड काय आहे. एक आयडी आहे जे की इन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करेल, एक ग्राफिकल युजर इंटरफेस प्रोव्हाइड करेल. इंटरफेस म्हणजे जे काही तुम्हाला स्क्रीन दिसतं ना, जसं बघा हे ऑनलाईन कंपायलर होतं, हे काय तुमचं एक इंटरफेस. दिस इज नथिंग बट दिस इज वॉट इंटरफेस. हे तुम्हाला एक इंटरफेस प्रोव्हाइड करेल ज्यामध्ये वेगवेगळे ग्राफिक्स असतात. जसं एक रनची बटन, हे बटन क्लिक केली की काहीतरी होत होतं, काहीतरी इथे प्लसची बटन राहायची तर एक नवीन फाईल ओपन व्हायची, असे वेगवेगळे ग्राफिक्स. ओके, सो असंच एक ग्राफिकल युजर इंटरफेस असणार आहे तुमचा व्हिज्युअल स्टुडिओ कोड. ओके, सो व्हिज्युअल स्टुडिओ कोड इज नथिंग बट द आयडी जे तुम्हाला एक एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करेल. कशासाठी, डेव्हलपमेंट करण्यासाठी. आणि ही जी डेव्हलपमेंट आहे तुम्ही वेगवेगळ्या लँग्वेजेस यूज करून करू शकता, C++ किंवा जावा, पायथन और अदर लँग्वेजेस. ओके, सो याचं ॲडव्हान्टेजेस काय आहे की तुम्हाला बघा, तुम्ही जेव्हा कोड लिहिता ना, जसं आता बघा हा कोड आहे, आता नॉर्मल, आता तुम्हाला माहिती नाही, आय थिंक लोकांना माहिती, तुम्हाला नाही माहिती की कसं कोड लिहायचं, बट इफ तुम्ही माझे प्रिव्हियस व्हिडिओ बघितलं असेल तर तुम्हाला बेसिक कोड माहिती आहे कसं लिहितो आपण. तर आपण पहिले ते हेडर फाईल्स टाकतो सगळ्या. ओके, हेडर फाईल्स, लेट्स अजून काहीतरी हेडर फाईल्स आहे. मग तुमचा एक मेन फंक्शन असतो. ओके, मेन फंक्शन लाईक वॉट समथिंग ब्लॉक असतो. मग तुम्ही प्रिंटएफ लिहिता. ओके, लेट्स से मी फॉर लूप पण यूज करत आहे, तर फॉर इनिशियलायझेशन वगैरे सॉरी असं. आणि मग याच्या आतमध्ये तुम्ही कोड लिहिता. आता तुम्ही याला बघा, नॉर्मलमध्ये काय मेन एक फंक्शन आहे, तर फंक्शनचा असे कलर चेंज होईल. असं फॉर एक रिझर्व कीवर्ड आहे, त्याचा कलर येलो होईल. मग तुम्हाला जेव्हा तुम्ही असं नॉर्मल इथे इतकी लाईन लिहिली, मग तुम्हाला थोडी स्पेस द्यायची आहे. ओके, मग तुम्हाला इंडेंटेशन ज्याला म्हणतो आपण, एक टॅब द्यायचे आणि मग तुम्ही कोड लिहा. म्हणजे फॉर लूप तुम्ही इथे लिहिले, मग तुम्हाला इथे कोड नाही पाहिजे, थोडंसं स्पेस पाहिजे नाही, तर हे सगळं तुम्हाला मॅन्युअली करायची गरज नाही. ओके, हे सगळं जे तुमची आयडी असते ना, म्हणजे ज्यामध्ये सगळे टूल्स राहतात, जे काय करेल वेगळे कलर्सनी तुमचा टेक्स्ट दिसणार. जसं याचा कलर वेगळा राहील, बरोबर प्रॉपर इंडेंटेशन राहणार. लेट्स से की तुम्ही आता एखादी प्रिंटएफ स्टेटमेंट लिहिली. ओके, प्रिंटएफ स्टेटमेंट लिहिली, यामध्ये काहीतरी लिहिलं आणि सेमिकोलन, हे सेमिकोलन इम्पॉर्टंट आहे. हे तुम्ही लेट्स से विसरलं तर तुम्हाला लगेच तो एरर देणार की सेमिकोलन तुम्ही विसरले. तुम्हाला असं एक रेड लाईन किंवा काहीतरी दिसेल, वेगवेगळे वेज आहे ते शो करायचे, तर वेगवेगळे तुम्हाला एरर्स लगेच दिसून जाणार. नेक्स्ट तुम्हाला काय सजेशन भेटतील. ओके, तुम्हाला कंप्लीट कोड कधी लिहायची गरजसुद्धा नाही पडत. लेट्स से तुम्ही फक्त फॉर असं लिहिलं, FOR लिहिलं, तर तुम्हाला ऑटोमॅटिकली ब्रॅकेट ओपन, ब्रॅकेट क्लोज, ब्लॉक ओपन, ब्लॉक क्लोज करून देईल. हा पूर्ण कोड ते ऑटोमॅटिकली सजेशनच्या याने आपण कंप्लीट करू शकतो. पूर्ण कोड लिहायची गरज नाही पडत. ओके, सो असे वेगवेगळे ॲडव्हान्टेजेस आहेत जेव्हा तुम्ही एक आयडी यूज करून कोडिंग करता. तर इट्स नॉट कंपल्सरी की आयडी यूजच केली पाहिजे, बट दिस इज अ सॉफ्टवेअर आहे ना, आणि सॉफ्टवेअर काय करतं, इट मेक्स अवर वर्क इझी. राईट, तुमच्याकडे पण व्हिडिओ एडिट करायचे वेगवेगळे सॉफ्टवेअर असेल, जसं इनशॉट वगैरे फॉर एक्झाम्पल, दिस इज ऑल्सो द सॉफ्टवेअर. ओके, असं नाही ना की आपण आता नॉर्मली पहिले काय होतं की तुमचा मोबाईल आहे, तुम्ही मोबाईलवरती व्हिडिओ बनवायचे, बट मोबाईलमध्ये इतके ऑप्शन्स नव्हते की तुम्हाला एडिट करायचं आहे, कुठलं तरी कट करायचा, कुठला तरी पोर्शन ऑफ द व्हिडिओ इथला शो करायचा. तुम्ही काय करता, इनशॉट एक ही ॲप आहे, सगळ्यांना माहिती असेल, ज्यामध्ये तुम्ही व्हिडिओ एडिट करता आणि मग ते कसं तर दिस इज नथिंग बट द सॉफ्टवेअर. आणि सॉफ्टवेअर काय करतं, इट मेक्स अवर वर्क इझी. इन द सेम वे एक हे जे आयडी आहे हे पण एक सॉफ्टवेअरच आहे, डेव्हलपर्सने बनवलेलं सॉफ्टवेअर आहे, जे तुमची कोडिंग एक थोडंसं स्मूथ तुम्हाला एक्सपिरियन्स देईल. जेव्हा तुम्ही कोड करणार तेव्हा असं हार्ड जाणार नाही. तुम्ही हाच कोड, ओके, सेम कोड तुम्ही नोटपॅडमध्ये पण लिहू शकता. ओके, तुम्हाला माहिती आहे नोटपॅड, आपल्या कम्प्युटरमध्ये नोटपॅड असते, तुम्ही नोटपॅडमध्ये पण नॉर्मल तुमचा कोड लिहा. लेट्स सी तुमची फाईल आहे. ओके, हा कोड आहे, या फाईलला काही नाही करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे की सुरुवातीची स्टेप काय आहे, सेव्ह करण्याची. तुम्ही जे काही फाईल असेल, लेट्स से मी म्हटलं माय फर्स्ट प्रोग्राम. ओके, ह्या फर्स्ट प्रोग्राम असं मी नाव दिलं माझ्या फाईलचं, तर तुम्हाला ही
ही फाईल .c एक्सटेन्शनने सेव्ह करावं लागेल आणि मग रन करावं लागेल. पण नोटपॅड नॉर्मल तुमच्या पुस्तकासारखं असतं. तिथे तुम्हाला सजेशन, इंटेंडेशन, एरर वगैरे काही शो नाही करेल. जे तुम्ही लिहिणार ते ॲज इट इज एक्सेप्ट करेल. आणि मग जेव्हा कंपाईल रन सगळं तेव्हा तुम्हाला दिसेल की अरे हां एरर्स येत आहे, रन नाही होत आहे. इथे खूप हार्ड होतं कोड लिहायला, नाही समजत की कसं. जसं लेट्स से बघा, तुम्ही एखादा कर्ली ब्रॅकेट ओपन केला तर तुम्हालाच क्लोज करावं लागेल, ऑटोमॅटिकली क्लोज नाही होणार. हेच तुम्ही समजा IDEमध्ये केलं ना तर हे ऑटोमॅटिकली तुमचं ओपनिंग, क्लोजिंग, सजेशन हे ऑटोमॅटिकली येऊन जातं. दॅट्स वाय आपण काय यूज करतो IDE. आणि कुठली IDE आपण यूज करणार आहे आता, कुठली VS कोड. ओके, वाय VS कोड? बिकॉज दिस इज इझी, इन्स्टॉलेशन पण इझी आहे खूप. आणि मेन तर सगळं काही जे आपण शिकणार आहे पुढे इवन वेब डेव्हलपमेंटचे जे काही टेक्स्टॅक आहे ते पण इथे सपोर्ट होतात. वेब टेक्नॉलॉजी, HTML, CSS, जावास्क्रिप्ट हे सगळं सपोर्ट करेल. म्हणून आपण विज्युअल स्टुडिओ कोड हे इन्स्टॉल करणार आहे. सो इन्स्टॉल कसं करायचं, काय करायचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार. बट बिफोर दॅट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड व्हॉट इज विज्युअल स्टुडिओ कोड. आणि आय होप तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलं की विज्युअल स्टुडिओ कोड काय आहे. ओके, आणि अजून एक गोष्ट, कुठली पण कोड कंपाईल करा, म्हणजे कुठला पण कोड रन करायला आपण कोड कशामध्ये लिहितो, इंग्लिश लँग्वेज. इंग्लिश म्हणजे ह्युमन अंडरस्टँडेबल लँग्वेज. इंग्लिशमध्ये तरी येत नाही, लाईक ह्युमन अंडरस्टँड हाय लेवल लँग्वेज याला म्हणतो आपण. ओके, आणि मग ती हाय लेवल जी लँग्वेज आहे, ओके, हाय लेवल लँग्वेज लो लेवलमध्ये कन्वर्ट होईल. लो लेवल म्हणजे काय, बायनरी फॉर्मॅट 0101चा फॉर्मॅट जे काही येते. हाय लेवल म्हणजे काय, तुमची C++, जावा ज्यामध्ये आपण कोड लिहितो एक, ही हाय लेवल. आता हे कन्वर्ट कोण करतं तुमची लँग्वेज, कंपायलर. करेक्ट, कंपायलर तुम्हाला लागणार ना कन्वर्ट करायला. सो याआधी जेव्हा आपण ऑनलाईन प्रोग्राम इझीवर करत होतो ऑनलाईन, त्यामध्ये ऑलरेडी त्यांचे कंपायलर्स होते. ते आपल्याला काही नाही, फक्त इथे कोड लिहावं लागत होतं, इथे बटन दाबावं लागत होती, कंपाईल व्हायचं आणि आपल्याला इथे आउटपुट दिसायचं. बट आता कंपायलर लागेल. ओके, सो विज्युअल स्टुडिओ कोडमध्ये कंपायलर वगैरे नाही आहे, हे नॉर्मल एक एडिटर आहे. एडिट करू शकता तुम्ही तुमचा कोड तिथे. कंपायलर आपल्याला एक्सटर्नली इन्स्टॉल करावं लागेल, जे की आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करूया. विज्युअल स्टुडिओ कोडसुद्धा आणि कंपायलरसुद्धा. सो असं नका समजू की विज्युअल स्टुडिओ कोडमध्ये तुम्हाला काही म्हणजे ऑटोमॅटिकली सगळं भेटेल, नाही. एक इन्व्हायरमेंट आहे, एक्सटेन्शन असेल, बट यामध्ये कंपायलर वगैरे तुम्हाला करावं लागेल ना. बिकॉज सगळे कंपायलर वेगळे जसं Cचा कंपायलर वेगळा असेल, C++चा वेगळा, जावासाठी वेगळे कंपायलर लागणार. सो तुम्हाला सेट करावं लागेल ना की इन्स्टॉल करून ठेवावं लागेल वेगळे. तर आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. आणि आय होप तुम्हाला विज्युअल स्टुडिओ कोड समजलं काय आहे, IDE म्हणजे काय होतं, GUI म्हणजे काय होतं, ग्राफिकल युजर इंटरफेस, राईट. ओके, सो येस, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण करू विज्युअल स्टुडिओ कोड इन्स्टॉलेशन. ओके, बाय बाय देन. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.